अखिल भारतीय मारवाडी गुजराती मंचाच्या वतीने बघूया आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय राज्य पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। रविवार दिनांक 30 जून रोजी नाशिक येथील दादासाहेब गायकवाड सभागृह येथे झालेल्या कार्यक्रमास म्हणून प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सीमा हिरे, आंतरराष्ट्रीय उद्योजक शिवसेनेचे सुधाकर बडगुजर, गणपती कोठारे, राम पीएच सेक्रेटरी ॲडव्होकेट नितीन ठाकरे, न्यूरोलॉजी वास्तुशास्त्र शीतल पाखरे आणि अखिल भारतीय मारवाडी गुजराती मंचाचे अध्यक्ष अजित वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते। जिल्हा पातळीवर, राष्ट्रीय पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा मंचच्या वतीने स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आले। यावेळी मुकेश चोरडिया, प्रदीप साखरे, रुचिरा सुराणा, गणपत कोठारी, शीतल बाखरे, ओमप्रकाश राका, शहनाज अहमद अली खान, सोनलाल भंडारी, सुरेश पिचा, विकास कांकरिया, संजय चांगदेव होळकर, विजय कासलीवाल, राजेश भेद मुथा, डॉक्टर राजन पाटील, शांतीलाल चोरडिया, सुषमा दुगड, डॉक्टर प्रकाश कटारिया, सोनल दगडे, वेद न्यूजचे संतोष कमोद, पारख लाचेचे संचालक लोकेश पारख, समाजसेवक विजय टाटिया, नाशिक स्टार न्यूजचे संचालक विलास सूर्यवंशी आदींना यावेळी पुरस्कार प्रदान करण्यात आला। सदर विविध क्षेत्रातील मान्यवरांसह मोठ्या संख्येने उपस्थित होते। अखिल भारतीय मारवाडी गुजराती मंचच्या वतीनं राष्ट्रीय अध्यक्ष अजितजी वाघमार यांच्या पुढाकारानं समाज, आर्थिक व्यवस्था, कुटुंब व्यवस्था, बँकिंग, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान करण्याचा कार्यक्रम समारोह आज दादासाहेब गायकवाड सभागृहात संपन्न झाला। समाजामध्ये, सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या अडचणींना सामोरं जावं लागतं। हे सगळं होत असतानाही कार्यकर्ता ज्या उत्साहाने काम करतो त्याला फक्त शाबासकीची गरज असते आणि ते दातृत्व आज अजित वाघमार यांनी दाखवलं आहे। त्यांच्या पुढाकारानं कार्यकर्त्यांना सन्मानित, उत्साहित करण्याचं काम झालं असल्याने कार्यकर्ते अधिक जोमाने इथून पुढे समाज उत्थानाच्या आणि राष्ट्र निर्माणाच्या कामामध्ये सहभागी होतील असा विश्वास वाटतो। जय हिंद। अनेक मान्यवर असलेले किती पुरस्कार देण्यात आले? आंतरराष्ट्रीय, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आलेला आहे। ज्यांनी भारताबाहेर काम केलेलं, जसे गणपतजी कोठारी साहेब आहेत, असे अनेक मान्यवर आहेत का ज्यांनी बाहेर काम केलेलं आहे, त्यांना आंतरराष्ट्रीय पुरस्कार दिलेला आहे। ज्यांनी महाराष्ट्राबाहेर 4-5 जिल्ह्यात कार्य केले त्यांना राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला आहे। पुरस्कार हा कार्यक्रम होत राहतो, पण कार्य करणाऱ्यांना पुरस्कार दिला जात नाही। त्याकरता आमच्या मारवाडी गुजराती मंचने या ठिकाणी हा पुरस्कार समारोह आयोजित करून एक सर्वसामान्यामध्ये झालं का अजित वाघमार करता कार्य केलं का अजित वाघमारचं लक्ष गेलं तर आपल्याला पुरस्कार मिळू शकतो। आणि हा आज आम्ही 108 पुरस्कार जाहीर केले होते, पण काही ठिकाणी निवडणुका, पावसाचं कारण असताना सुद्धा 90 पुरस्कार या ठिकाणी आले। गणपतजी कोठारी यांना वेळ नाही, उद्या मुख्यमंत्री आहे ना यांच्याकडे, तरी या उपस्थित झाले। त्यामुळे गणपतजी कोठारी आणि रुचिराजी सुराणा यांना मी धन्यवाद देतो। आणि जे कार्य करतील, आपले TV चॅनलचे सर्व पत्रकारांना पण पुरस्कार दिलेले आहेत। तर खरं TV चॅनल लोकांसमोर आणतात आणि लोकांना दाखवतात का आमचं काय कार्य आहे। त्याबद्दल मी संपूर्ण पत्रकारांना, सर्व जे इथं आले ते बघणारे, कार्य करणारे होते, म्हणजे स्टेजपेक्षा खाली अजून 500 पुरस्कार वाढले असते, इतके पुरस्कार या ठिकाणी सगळे आले होते। त्यामुळे पनवेलचे सुद्धा आमचे पाठियाजी आलेले, त्यांचे स्वागत करतो। आणि गणपतजी कोठारी यांना 1 मिनटं याच्याबद्दल विचारतो। धन्यवाद। पुरस्कार समारोह में सम्मिलित सभी लोगों का मैं अभिनंदन करता हूँ। डॉक्टर अजित वाघमार साहब को बहुत बहुत धन्यवाद देता हूँ। समाज के लिए, देश के लिए, राज्य के लिए काम करने वाले लोगों को आपने आज पुरस्कार दिया, वो भी धन्य हुए, संस्था भी धन्य हुई। मैं सभी का बहुत बहुत तहे दिल से अभिनंदन, बधाई देता हूँ, शुभकामनाएं देता हूँ और उन्हें इस पुरस्कार से बहुत प्रेरणा मिलेगी। आगे भी ये पुरस्कार पाके और प्रेरित होंगे। आज डॉक्टर साहब ने सबको पुरस्कृत करके बहुत अच्छा काम किया, इसलिए मैं डॉक्टर साहब को भी बहुत बहुत धन्यवाद देता हूँ। आज अखिल भारतीय मारवाडी गुजराती मंचतर्फे आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान सोहळा दादासाहेब गायकवाड सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यामध्ये डॉक्टर अजित वाघमार यांनी पूर्ण राज्यामध्ये आणि राष्ट्रामध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींना समारंभपूर्वक सत्कार केला। यामध्ये मलाही शिक्षण तज्ज्ञ असा पुरस्कार मिळाला, त्याबद्दल ह्या पूर्ण संस्थेचं खूप खूप धन्यवाद। नाशिक स्टार न्यूज।